चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. देव आणि निसर्ग. निसर्गावर मात करीत जेव्हा माणूस आगेकूच करू लागला तेव्हा माणसानं स्वास्थ्य गमावलं आणि मग तो मनःशांती मिळवण्यासाठी धडपडू लागला. तेव्हापासून आजपर्यंतच्या या प्रवासात देव या संकल्पनेचा उगम केव्हा झाला किंवा मानवाला देव कसा आठवला याचा शोध घेणं खरंच मनोरंजक ठरावं. निसर्गाचा आस्वाद सगळेच सजीव घेतात, परंतु माणूस नावाच्या विचारी आणि बुद्धिमान प्राण्यानं या सृष्टीचा आस्वाद घेता घेता विचार केला की हे सुंदर आणि तरीही अनाकलनीय निसर्गचक्र चालवणारी एक अदृश्य अफाट शक्ती असावी. नुसता विचारच करून तो थांबला नाही, तर त्या शक्तीचा शोध घेण्याचा त्यानं प्रयत्न चालू केला आणि शोध घेत राहिला तो आजतागायत. या अदृश्य शक्तीलाच त्यानं देव संबोधलं आणि शोध घेण्याच्या त्या प्रक्रियेला भक्ती. पूर्वी वडीलधारी मंडळी एक गोष्ट सांगत असत. देवानं सृष्टी निर्माण केली आणि स्वतःच्याच सुंदर निर्मितीवर तो बेहद्द खुश झाला. सृष्टी बहरत होती. निसर्गचक्र अव्याहतपणे सुरू झालं. मात्र माणूस नावाचा हा प्राणी हव्यासाने देवाकडे सारखं मागू लागला. तो जिथं जाईल तिथं पिच्छा पुरवू लागला. अशानं अखेर देव कंटाळला. लपण्यासाठी तो जागा शोधू लागला, पण व्यर्थ. त्याला अशी कुठेच जागा सापडली नाही की तो माणसाला चुकवू शकेल. माणसानं सगळीकडून त्याला हुडकून काढलं. अचानक त्याला एक युक्ती सुचली आणि तो माणसाच्या हृदयात जाऊन लपला. त्याला माहीत होतं, माणूस हा प्राणी स्वतःचं हृदय सोडून सगळीकडे देवाचा शोध घेईल. आणि तसंच झालं. माणूस देवाच्या शोधात राहिला, देवाला शोधत राहिला. देवाचं हे निराकार रूप आणि अस्तित्व शोधतानाच माणसाचं आयुष्य संपून जाऊ लागलं. अशी एक प्रचंड शक्ती आहे, तिच्या पुढे नम्र राहायला हवं. हे सांगण्यासाठीच पुढे रामायण घडलं, महाभारत घडलं. संत, सद्गुरू, कीर्तनकार, प्रवचनकार आणि अनुभवाने वडीलधारी माणसंसुद्धा हेच सांगू लागली. चांगल्या वागणुकीचं चांगलं फळ आणि वाईट वागणुकीचं वाईट. जीवन आचरणाचा मार्ग याच न्यायाने अवलंबला तर विज्ञान तरी काय सांगतं? एकूण सार एकच. कोणी त्याच्या परिणामांना देवाची कृपा म्हणतं, तर कोणी निसर्गचक्र. तरी मग देव आहे आणि देव नाही यावर वादचर्चा झडते आणि माणूस नावाचा बुद्धिमान प्राणी त्यावर तावातावाने भांडतो. पहिला म्हणतो देव आणि दुसरा म्हणतो निसर्ग. खरं तर एक न्याय देणारी शक्ती कार्यरत आहे हे दोघांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं असतं. मग त्या शक्तीलाच वंदन केलं तर बिघडलं कुठे? त्यापुढेही जाऊन या शक्तीला मान्य करताना तिच्यापुढे नतमस्तक होण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीवरून विविध प्रकार जन्माला आले असावेत. त्याला धर्म ही संज्ञा देण्यात आली आणि माणूस विभागला गेला, कायमचा. त्याचे परिणाम आज आपण पाहतोच आहोत. किंबहुना ते निसर्गाविरुद्ध आणि मानवनिर्मित असल्याने भोगतो आहोत. जेव्हा केव्हा माणूस नावाच्या बुद्धिमान प्राण्याच्या हे निदर्शनास येईल, तो सुदिन. धन्यवाद.